नशिबाच्या रेषा जितक्या स्पष्ट दिसतात तितक्याच त्या कधीकधी गुंतागुंतीच्या असतात. लोक विचारतात, ताई सगळं असूनही आयुष्य रुतल्यासारखं का वाटतंय? प्रगती का थांबलीय? तुमच्या कुंडलीतले ग्रहतारे फक्त आकाशात नसतात, ते तुमच्या कर्मात असतात. आज मी तुम्हाला एका अशा कर्माबद्दल सांगणार आहे ज्याचा हिशोब साक्षात काल ठेवतो. तो म्हणजे सर्पहत्या किंवा कालसर्पयोग. काही जखमा शरीरावर होतात तर काही नशिबावर. जमिनीवर सरपटणारा तो जीव फक्त एक प्राणी नव्हता, तो एक रक्षक होता. पण मानवी अहंकाराने त्याचा अंत केला आणि तिथूनच सुरू झाला सर्पहत्या दोष किंवा कालसर्पयोग. दिवसा शांतता असते, पण रात्र होताच ते फुसकार कानात घुमू लागतात. स्वप्नात पुन्हा पुन्हा तेच दृश्य, तोच तडफडाट आणि रक्ताने माखलेली ती काठी. हा भास नाही, हे त्या आत्म्याचं बोलावणं आहे. हा दोष केवळ पूजा केल्याने जात नाही, तर तो आपल्या कर्माचा आरसा असतो. निसर्गाचा समतोल राखणाऱ्या त्या जीवाची हत्या म्हणजे साक्षात कालचक्राचा अपमान आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक कृतीचा एक प्रतिध्वनी असतो. आज तुम्ही ज्याला कीड समजून ठेचलंय, उद्या तोच फास बनून तुमच्या गळ्याभोवती असेल. हा सर्पदोष नाही, हा निसर्गाचा न्याय आहे. बरं, हा दोष ओळखायचा कसा? हा दोष दर्शवणारे मुख्य 2 ग्रह म्हणजे राहू आणि केतू. कुंडलीत राहू आणि केतूच्या एका बाजूला सर्व ग्रह असणे आणि दुसरी बाजू पूर्ण रिकामी असणे, म्हणजेच दुसऱ्या बाजूला एकही ग्रह नसणे, या स्थितीला कालसर्पयोग असे म्हणतात. राहू आणि केतू हे छायाग्रह आणि पातबिंदू आहेत. ते नेहमी वक्री असतात आणि वक्रगतीने प्रवास करतात. याचा अर्थ ते मागे सरकतात किंवा मागील भावात जातात. तसेच ते नेहमी एकमेकांसमोर असतात. राहू आणि केतू म्हणजे कर्मभोग होय. राहू हा सर्पाचे तोंड मानला जातो. तो पूर्वकर्मातील चांगल्या वाईट कर्मांची फळे केतूकडे पाठवून या जन्मात ती फळे भोगायला भाग पाडतो. राहू, ज्याला आपण विलंबाचा आणि व्यत्ययाचा ग्रह म्हणतो, पण या ग्रहाची व्याप्ती खूप मोठी आहे. राहू केवळ अडथळेच नाही, तर आयुष्य, आजार, विभक्तपणा आणि जिद्दे यांचंही कारक आहे. तसेच यश, स्थलांतर आणि अनैतिक प्रवृत्त्यांवरही याचा पगडा असतो. करणी बाधा किंवा गारुडी विद्या यांसारख्या गूढ गोष्टींचा हा स्वामी मानला जातो. राहूचा अर्धा भाग म्हणजे केतू. हा ग्रह कारस्थानी असला तरी योग्य स्थितीत असल्यास आध्यात्मिक उंची देतो. जर केतू उच्च किंवा स्वराशीत असेल आणि त्यावर कोणत्याही पापग्रहाची दृष्टी नसेल, तर तो व्यक्तीला प्रचंड धन, कीर्ती, प्रसिद्धी आणि गुप्त मंत्रतंत्र विद्येत प्रावीण्य मिळवून देतो. याउलट जर केतू नीच किंवा शत्रू राशीत असल्यास तो ज्या ग्रहासोबत किंवा घरात बसतो त्या फळांमध्ये विलंब, त्रास आणि कटकटी निर्माण करतो. कोणताही आजार किंवा निदान लवकर लागू न देण्याचे काम केतू करतो. जेव्हा एखाद्याच्या पत्रिकेत कालसर्पयोग येतो तेव्हा पहिली प्रतिक्रिया भीतीची असते. पण तुम्हाला माहिती आहे का, जगातील अनेक यशस्वी आणि शक्तिशाली व्यक्तींच्या पत्रिकेत सुद्धा हा योग होता. आता आपण पाहणार आहोत कालसर्पयोगामुळे होणारे नुकसान आणि त्याचे छुप्या फायद्यांबद्दलची सत्य परिस्थिती. हा योग आयुष्यात काही आव्हाने नक्की घेऊन येतो. तुमची कामे शेवटच्या क्षणी अडकू शकतात किंवा पूर्ण होण्यासाठी खूप वेळ लागतो. विनाकारण भीती वाटणे, अस्वस्थता किंवा रात्री भयानक स्वप्न पडणे असे त्रास होऊ शकतात. वैवाहिक जीवनात किंवा नातेवाईकांसोबत मतभेद होण्याची शक्यता असते. कितीही मेहनत केली तरी पैसा टिकवण्यात अडचणी येऊ शकतात. अनेकांना हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण हा योग प्रगतीचा मार्गही ठरू शकतो. कालसर्पयोग असलेले लोक प्रचंड कष्टाळू असतात. ते शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ठेवतात. हा योग व्यक्तीला अंतर्मुख करतो, ज्यामुळे त्यांची आध्यात्मिक आणि गूढ शास्त्रात प्रगती चांगली होते. अशा व्यक्तींची विचार करण्याची पद्धत इतरांपेक्षा वेगळी आणि सृजनशील म्हणजे क्रिएटिव्ह असते. जर कालसर्पयोगातील राहू आणि केतू शुभस्थितीत असतील तर व्यक्तीला राजकारण किंवा समाजकारणात प्रचंड नाव आणि प्रसिद्धी मिळते. उदाहरणार्थ सचिन तेंडुलकर, धीरूभाई अंबानी, पंडित जवाहरलाल नेहरू. पण साप मारणं म्हणजे प्रत्यक्ष महादेवाला क्रोधित करणं आहे. ज्याच्या गळ्यात नागभूषण म्हणून आहे, तो आपल्या भक्ताकडून सर्पहत्या कशी सहन करेल? साप मारताना त्या काठीचा शेवटचा घाव तुम्ही त्याच्यावर नाही तर तुमच्या भाग्यरेषेवर घातलाय, हे तुम्हाला कधी समजणार? ज्या क्षणी त्या सापाचं रक्त जमिनीला शिवतं त्याच क्षणी तुमच्या कुंडलीतला राहू अक्राळ विक्राळ रूप धारण करतो. मग सुरू होतो एक असा खेळ जिथे फासे तुम्ही टाकता, पण हार तुमचीच ठरलेली असते. काही लोकांना वाटतं साप मेला की भीती संपली, पण खरी भीती तर आता सुरू होते. अचानक घरातली कडी कोयंडे वाजायला लागतात. रात्रीच्या 3ऱ्या प्रहरी स्वप्नात एक काळा नाग तुमच्या छातीवर बसल्याचा भास होतो आणि मग सुरू होते संकटांची मालिका. व्यवसाय ठप्प, पैशाचा पाऊस गायब आणि घरात फक्त नैराश्याचा अंधार. ज्योतिषशास्त्र सांगतं, साप हा गुप्त धनाचा रक्षक आणि नशिबाचा कारक आहे. सापाला मारणं म्हणजे साक्षात काळाला आव्हान देणं आहे. आणि लक्षात ठेवा,
जेव्हा काल बदला घेतो तेव्हा जगातील कोणतंही रत्न किंवा कोणतंही यंत्र तुम्हाला वाचवू शकत नाही. पण जर ही चूक तुमच्याकडून अनावधाने घडली असेल तर ह्या भयानक दोषातून सुटण्याचा मार्ग काय? तुमच्या आयुष्यात पुन्हा सुखसमृद्धी कशी येईल? आणि साक्षात काल तुमच्यावर प्रसन्न कसा होईल? या महाभयानक दोषावरचे अचूक ज्योतिषीय उपाय आणि कर्माचं प्रायश्चित्त कसे करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या भागात. तोपर्यंत सावध रहा, कारण नियती तुमचा पाठलाग करतेय. शुभम भवतु.